संजोग वाघेरे पाटील यांना पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतचा जाहीर पाठिंबा। मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सुनील गोटीराम पाटील यांनी ज्यावेळी मावळ मतदारसंघात आमच्या संघटनेच्या वतीने अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधात मोर्चे, आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येतात। आतापर्यंत रायगडमध्ये 22 आमरण उपोषण केली। त्यावेळी राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला, परंतु महाराष्ट्रातील पक्षाचे निवडून आलेले आमदार, खासदार व पक्षाचे प्रमुख नेत्यांनी पाठिंबा दिला नाही। त्यामुळे आमची काही आंदोलने अधिकारी वर्गाने गंभीरतापूर्वक घेतली नाहीत व भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराला आळा घालण्यासाठी कमी पडलो असे मत व्यक्त केले। त्या मताशी संजोग वाघेरे यांनी सहमती दर्शवली व यापुढे महाराष्ट्रात पोलीस मित्र संघटनेच्या वतीने ज्यावेळी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधात मोर्चे, आंदोलन, आमरण उपोषण केली जातील त्यावेळी महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व महाराष्ट्रातील सर्व नेते पोलीस मित्र संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा शब्द दिला आहे। त्यामुळे जनतेच्या हितासाठी व महाराष्ट्रातील अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे मावळचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला, अशी माहिती संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी यांनी दिली। यावेळी अध्यक्ष सुनील पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते विश्वासराव गजरमल, राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत, ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष उत्तमराव गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, महाराष्ट्र प्रदेश महासचिव फिरोज पिंजारी, कोकण प्रदेश महासचिव हरिचंद्र देवकर, खालापूर तालुका युवा अध्यक्ष आकाश सावंत, रायगड जिल्हा महासचिव खलील सुर्वे, प्रकाश चौधरी, राजू भाऊराव कामतकर, राष्ट्रीय अध्यक्ष विद्यार्थी आघाडी ॲडव्होकेट रोहित चौधरी, संगीताताई शिंगाडे, लक्ष्मीताई सातपुते, पुणे जिल्हा अध्यक्ष शेतकरी विभाग पांडुरंग घारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अप्पासाहेब ढमाले, बाळासाहेब तिरखुंडे पाटील, राष्ट्रीय सचिव शेतकरी विभाग ॲडव्होकेट पुष्कर चौधरी, पुणे जिल्हा महिला आघाडी, रायगड जिल्हा महिला आघाडी, रायगड जिल्हा युवा आघाडी व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आज आपण महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना पाठिंबा दिला। सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी सांगायचा म्हटलं तर संजोग वाघेरे पाटील यांचा जो जनसंपर्क आणि पिंपरी चिंचवडचे महापौर असताना केलेलं काम, त्यानंतर ते 4 वेळा नगरसेवक होते आणि त्यांचे आमचे संबंध आधीपासून त्या ठिकाणी आहे। पिंपरी चिंचवड शहरात त्यांचा स्वभाव बघितल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं मीटिंग घेतली आम्ही। महाराष्ट्र प्रदेशचे सर्व पदाधिकारी, या रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन या ठिकाणी येणाऱ्या ह्या लोकसभेमध्ये कुणाला पाठिंबा दिला पाहिजे, तर सगळ्यांनी एकमताने संजोग वाघेरे पाटील साहेबांना पाठिंबा द्या अशा परिस्थितीचा त्यांनी आम्हाला निर्णय दिला। आणि म्हणून आज या ठिकाणी प्रदेशचे आमचे महासचिव फिरोजभाई पिंजारी, आमचे रायगड जिल्हा महासचिव खलीलजी सुर्वे आणि आम्ही सर्व लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतो, परंतु थोडासा उशीर झाल्यामुळे काही लोकांना निघायला लागला। परंतु या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी पूर्ण पोलीस मित्र संघटना या मैदानात उतरलेली आहे आणि विकासाला गती देण्यासाठी, हा देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जी परिस्थिती निर्माण केली आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या लोकांनी, ते सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही पोलीस मित्र संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे। आणि या ठिकाणी सुद्धा आम्ही संजोग भाऊ वाघेरे पाटील यांना पाठिंबा दिला। ठाण्यामध्ये राजन विचारे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि शिरोरमधून कोले साहेबांना पाठिंबा दिला होता। तर अशा स्वरूपाचं काम आमच्या संघटना गेल्या अनेक वर्षापासून या रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन केले या ठिकाणी। आणि वाघेरे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या कुठल्याही आंदोलनामध्ये आम्ही मोठ्या संख्येने सहभागी होऊ आणि आपल्याला न्याय, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णपणे आपला पाठिंबा राहील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी डिक्लेअर करतो। आणि पूर्ण कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा आघाडी, प्रदेश कमिटी सर्व त्यांच्या सोबत असणार आहे।
खालापूर प्रतिनिधी सुधीर माने यांची रिपोर्ट.